माननीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी व्यवस्थित मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या गावातल्या शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली आहे। महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य। जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्यांना घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचं नाही आणि त्यांच्या पंक्तीलाही बसू नका, त्यांचं आगत स्वागत करू नका। या चुकीचं काय? आमच्या घरामध्ये मोरारजी देसाईंचा फोटो कोणी लावतो का प्रधानमंत्री म्हणून? नाही ना, नाही लावणार, अजिबात लावणार। आमची जर सरकारी कार्यालय असती तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही। हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। त्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांनी महाराष्ट्र तोडला, तोडण्याचा सामाजिक दृष्ट्या तोडला महाराष्ट्र। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली। हे शत्रू आहेत, त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचे शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही। हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंतच्या शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोहोचली आहे, याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे। आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं। त्याच्या पलीकडे काय हवंय तुम्हाला? अजून कोण काय म्हणते ते मी कशाला उत्तर देऊ? हो नाही, पण त्यांच्या पक्षातून जी प्रतिक्रिया येते की जसं हिंदुत्ववादी कोण हे सर्टिफिकेट भाजप देऊ शकत नाही, तसं महाराष्ट्रद्रोही कोण हेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवू शकत। याच्यावरती काय उत्तर देण्याची गरज नाही। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतो। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे आणि उद्धवजींनाही माहिती आहे। आणि जर काही लोकांना माहित नसतील आणि ते या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतील तर ते परत ते महाराष्ट्र हिताचं नाही। म्हणजे कोणीतरी एक शक्ती आहे जी शक्ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पक्षामध्ये आहे, जे या सगळ्या गोष्टी बाहेर राहून ऑपरेट करते आमच्या भाषेमध्ये। हे मी अगदी ठामपणे सांगतो, कोणीही याच्यामध्ये किंतु परंतु आणि तुम्हाला काय करायचं आहे, मलाही काही करायचं नाही। मला माझ्या पक्षाने सांगितलेलं आहे, आम्ही ठरवलेलं आहे महाराष्ट्र हितासाठी आपण पुढलं प्रत्येक पाऊल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी आपण टाकलं पाहिजे। हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, ती उद्धव साहेबांनी पक्षाचे प्रमुख म्हणून व्यक्त केली। आता मनसेच्या प्रमुखांनी एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू। असा वाद घालणं हे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडेल, हे लक्षात घ्या। माननीय उद्धव साहेबांनी कोणतीही अट आणि शर्त ठेवली नाही, फक्त महाराष्ट्र हित याला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे आम्ही हातमिळवणी करणार नाही।